पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण एका मुलाने आपलं अभिनेता होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सैनिकी प्रशिक्षण अर्धवट सोडलं आणि कोणालाच न सांगता मुंबईची वाट धरली. आपलं स्वप्न या मुलाने अशा प्रकारे पूर्ण करून दाखवलं की खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी त्याला चित्रपटातील प्रमुख नायकापेक्षा जास्त मानधन मिळू लागलं. हे दिग्गज अभिनेते म्हणजे प्रेमनाथ. प्रेमनाथ यांचे वडील पोलीस अधिकारी असल्यामुळे त्यांची इच्छा होती की आपल्या मुलाने सुद्धा देशाची सेवा करावी. त्यामुळे वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी सैनिकी प्रशिक्षण सुरू केलं. पण प्रेमनाथ यांचं मन मात्र त्यांना अभिनयाकडे खुणावत होतं. एक दिवस त्यांनी आपल्या वडिलांना काही कामासाठी पैसे हवे असल्याचं कळवलं. वडिलांनी हे पैसे पाठवले आणि प्रेमनाथ ते पैसे घेऊन अभिनयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. 21 नोव्हेंबर 1926 रोजी पाकिस्तानातील पेशावर येथे प्रेमनाथ यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव म्हणजे प्रेमनाथ मल्होत्रा. फाळणीनंतर त्यांचं कुटुंब मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे स्थायिक झालं. प्रेमनाथ यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांचे मामा होते. त्यामुळे मुंबईला आल्यावर त्यांनी पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर कामाला सुरुवात केली. 1948 साली प्रदर्शित झालेल्या अजित या चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर आग, बरसात, बादल, आन, पर्बत, अंजाम, आवारा, नौजवान, आराम अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. 1953 साली प्रदर्शित झालेल्या औरत चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांची बीना रॉय यांच्याशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात होऊन या दोघांनीही लग्न केलं. बीना रॉय या सुद्धा त्या काळातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांच्या दोन्ही मुलांनी प्रेम किशन आणि कैलाशनाथ उर्फ मॉन्टी यांनी आपल्या आईवडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे चालवत अनेक चित्रपटात काम केलं. 60च्या दशकात प्रमुख अभिनेता म्हणून प्रेमनाथ यांचे चित्रपट फारसे चालले नाहीत. पण अशा वेळी सुद्धा त्यांनी हार मानली नाही. त्यांनी खलनायकाच्या आणि चरित्र भूमिका करायला सुरुवात केली आणि इथूनच त्यांच्या अभिनयाची दुसरी इनिंग सुरू झाली. 1970 साली प्रदर्शित झालेल्या जॉनी मेरा नाम या चित्रपटात प्रेमनाथ यांनी साकारलेली खलनायकाची भूमिका खूपच लोकप्रिय ठरली आणि त्यानंतर तेरे मेरे सपने, बॉबी, धर्मात्मा, कालीचरण, देशप्रेमी, रोटी कपडा और मकान, कर्ज अशा अनेक चित्रपटातून त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या. 70च्या दशकात अमेरिकन चित्रपट केनर आणि माया नावाच्या सिरीजमध्ये सुद्धा प्रेमनाथ यांनी काम केलं. आपल्या 4 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. खलनायकाची भूमिका साकारणारे प्रेमनाथ खऱ्या आयुष्यात मात्र एक वेगळंच व्यक्तिमत्व होते. ज्येष्ठ अभिनेते अमरीश पुरी यांनी एका मुलाखतीत एक घटना सांगितली होती. 1974 साली अमरीश पुरी हे एक नाटक करत होते आणि त्या नाटकाचा प्रयोग बघायला मी नक्की येईन असं प्रेमनाथ यांनी सांगितलं होतं. पण त्या दिवशी पाऊस एवढा पडत होता की नाटक बघायला जेमतेम 20 लोक आली होती. पण वचन दिल्याप्रमाणे प्रेमनाथ सुद्धा तिकडे पोहोचले. नाटक झाल्यावर ते अमरीश पुरी यांना म्हणाले, तुम्ही आज हे नाटक तर केलं, पण तुम्हाला नक्कीच खूप नुकसान होणार आहे, कारण फक्त 20 लोक ते बघायला आली होती. त्यामुळे आजच्या प्रयोगाचं जे काही नुकसान झालंय त्याची भरपाई मी देईन. उत्तम अभिनेते असण्याबरोबरच एक माणूस म्हणून प्रेमनाथजी किती मोठे होते हे या प्रसंगावरून आपल्या लक्षात येतं. आपल्या कामाच्या बाबतीत सुद्धा प्रेमनाथजी अतिशय काटेकोर होते आणि कदाचित म्हणूनच त्यांनी साकारलेल्या बऱ्याच भूमिका त्यावेळी लोकप्रिय ठरल्या. कुठलीही भूमिका साकारण्याच्या आधी ते त्या भूमिकेचा सखोल अभ्यास करत असत. 1973 साली प्रदर्शित झालेल्या बॉबी या चित्रपटात त्यांनी जॅक ब्रिगेन्झा ही भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी ते कोळी लोकांच्या वस्तीत जाऊन राहिले आणि त्यांचं वागणं बोलणं, कामाची पद्धत या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. या भूमिकेच्या चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी वेशभूषाकार प्रेमनाथ यांच्यासाठी एक सूट घेऊन आला होता. तेव्हा ते त्याला म्हणाले, हा सूट प्रेमनाथसाठी ठीक आहे, पण जॅक ब्रिगेन्झासाठी हा चालणार नाही.
एवढं बोलून ते आपल्या गाडीत बसून निघून गेले. सेटवर सगळ्यांनाच काळजी वाटायला लागली की प्रेमनाथजी यांना नेमकं झालं काय. पण थोड्याच वेळात ते आपल्या घरून त्यांचा एक जुना सूट घेऊन आले आणि ते म्हणाले की हा जॅक ब्रिगेन्झाचा सूट आहे. जॅक ब्रिगेन्झा हा सूट घालेल. 3 नोव्हेंबर 1992 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने प्रेमनाथजी हे जग सोडून गेले. पण एक उत्कृष्ट अभिनेता आणि विलक्षण व्यक्तिमत्व म्हणून ते कायमच रसिक प्रेक्षकांच्या लक्षात राहतील. त्यांची कुठली भूमिका तुम्हाला आवडते हे आम्हाला कळवायला विसरू नका. आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. आत्ता मात्र निरोप घेतेय. नमस्कार.